तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 2 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की राकेशने अर्णवचं चेकबुक चोरले आणि त्याच्यावर हुबेहूब अर्णवसारखी सही केली आहे. राकेश आपल्या माणसाला तो चेकबुक देतो आणि त्याला सांगतो की जा, हा चेक बँकेत घेऊन जा आणि रक्कम काढून आण. तो माणूस चेक घेऊन निघून जातो. इथे राकेश मनात म्हणतो, चिंटुकल्या, हुबेहूब तुझी सही केली आहे रे. अरे, तुला काय वाटलं, तू माझे सगळे रस्ते बंद केले तर मला पैसे मिळणार नाही? चिंटुकल्या, अरे तू कोणाशी पंगा घेतला ना तुला माहितीच नाही आहे. राकेशला वाटत असतं की आपला हा प्लॅन वर्क होईल आणि या प्लॅनमुळे आपण अर्णवचं बँक अकाउंट सगळं रिकामं करून टाकायचं, सगळे पैसे आपण मिळवायचे. राकेश खूपच खुश असतो. तर इथे आकाश अर्णवकडे येतो. आकाश म्हणतो, दादा, जोपर्यंत तू ईश्वरीला सांगत नाही तोपर्यंत तिला कसं काय कळणार रे? तुझं प्रेम आहे ते तुला सांगावं लागणार. लव्ह वॉज नेव्हर इझी. अर्णव म्हणतो, पण मी तिला प्रेम व्यक्त करून दाखवलं आणि ती नाही म्हणाली तर, ती निघून गेली तर? आकाश म्हणतो, हे बघ दादा, रिस्क तर घ्यावी लागणार ना, तू विचार कर जरा. तर इथे ईश्वरी रूममध्ये येते. आईला ती फोन लावायचा प्रयत्न करते पण आई काही फोन उचलत नाही. ईश्वरी आईला व्हॉइस मेसेज पाठवते. त्यात ईश्वरीने म्हटलेलं असतं की आई, मला काही फोटो सापडलेत. मला अजून एक बातमी पण सापडली होती की अर्णव सरांच्या बाबांच्या आयुष्यामध्ये एक बाई आली होती आणि त्यामुळे त्यांची आई वरती गेली. आई, या सगळ्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? आई, अर्णव सरांचे बाबा आणि तू, काय हे सगळं? ईश्वरी सगळं विचारत असते आणि तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरी विचारते, ईश्वरी काय करतेस तू? ईश्वरी पटकन आपला मोबाईल लपवते. वल्लरी खरं तर तिथे फोटो ठेवायला आलेली असते. अर्णवच्या लॅपटॉपमध्ये ती फोटो ठेवणार असते. वल्लरीने आता ईश्वरीसमोर फोटो आणलाय, पण जेव्हा अर्णवसमोर ते फोटो येतील तेव्हा काय होईल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरीने लॅपटॉपवरती ती बातमी वाचलेली असते. अर्णव तेवढ्यात तिथे येतो. ईश्वरी पटकन लॅपटॉप बंद करते आणि जागेवर ठेवते. ईश्वरीने आपल्या पदरामध्ये फोटो आणि ती बातमी लपवलेली असते. अर्णव तिच्याकडे येतो आणि ईश्वरीच्या हातातला फोटो खाली पडतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला माहिती आहे का, मी आत्ता राजेशचा सगळा प्लॅन फ्लॉप करून आलोय. ईश्वरी विचारते, म्हणजे नेमकं काय केलंय? अर्णव तिला सगळं सांगतो. तर इथे राकेश स्टडी रूममध्ये येतो. तो स्टडी रूममध्ये शोधाशोध करतो आणि अर्णवच्या तिजोरीची चावी शोधतो. तो तिजोरी उघडतो आणि त्यातलं अर्णवचं चेकबुक काढतो. राजेश म्हणतो, चिंटुकल्या, अंजलीचे दागिने तू मला मिळू दिले नाही ना, आता बघ मी काय करतो, तुझं सगळं बँक अकाउंट मी खाली करून टाकणार. राकेश इथे अर्णवची सही शोधतो. एका फाईलवरती सही सापडते. राकेश ती फाईल आणि चेकबुक घेऊन निघत असतो आणि तेवढ्यात तिथे अविनाश येतो. अविनाशला बघून राकेश घाबरतो आणि तो पडद्यामागे जाऊन लपतो. अविनाश आपलं थोडंफार तिकडचं काम करतो आणि निघत असतो, पण त्याला डाऊट येतो की पडद्यामागे कोणीतरी होतं. अविनाश पुन्हा मागे फिरतो आणि पडद्यामागे कोण आहे हे बघायला जातो. तेवढ्यात लाईट्स जातात. अविनाश लाईट्स कसे काय गेले हे बघायला जातो आणि राकेश हाच चान्स बघून त्या पडद्यामागून बाहेर येतो आणि ती फाईल घेऊन तिथून निघून जातो. तर इथे अर्णव ईश्वरीशी बोलत असतो, पण ईश्वरीचं काही लक्षच नसतं. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला आनंद नाही झाला? ईश्वरी म्हणते, हो, आनंद झाला ना, छान वाटतंय मला. अर्णवचं लक्ष फोटोकडे जातं. अर्णव विचारतो, हा कसला फोटो आहे? अर्णव तो फोटो उचलतो आणि तो फोटो बघत असतो. ईश्वरी अर्णवच्या हातातून तो फोटो हिसकावून घेते. अर्णव म्हणतो, कळलं मला कसला फोटो आहे तो. ईश्वरी अजूनच घाबरते. अर्णवला अंदाज लागला का काय असं तिला वाटायला लागतं. अर्णव म्हणतो, लग्नाआधी तू कार्टून पोजेस द्यायचीस ना, त्यामधला फोटो आहे ना, आता तर मला बघायचंच आहे. अर्णव ईश्वरीच्या हातातून फोटो घेतो आणि बघत असतो. तेवढ्यात लाईट्स ऑफ होतात. अर्णव म्हणतो, लाईट्स कसे काय गेले आणि जनरेटर पण ऑन नाही झाला? अर्णव बाहेर निघून जातो. ईश्वरी तो फोटो बघत असते. ईश्वरीला वाटतं की आत्ता आपण आईला फोन करावा आणि विचारावं की हे सगळं काय आहे, पण आईचा काही फोन लागत नाही. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. तर दुसऱ्या दिवशी सगळे ईश्वरीला आवाज देतात. ईश्वरी नाश्त्यासाठी खाली येते. तिथे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवलेले असतात आणि सगळे शेफ बनून ईश्वरीच्या सेवेसाठी उभे असतात. ईश्वरीला काही दिवस झाले बरं नाही आहे. तिला बरं वाटत नाही, अशक्तपणा आला आहे, तिने खाणं पिणं कमी केलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी ईश्वरीसाठी हा सरप्राईज प्लॅन केलेला असतो. सगळे ईश्वरीला प्रिन्सेस ट्रीटमेंट देत असतात, पण ईश्वरीला या सगळ्यामध्ये खूप गिल्टी फील होत असतं. अर्णव ईश्वरीला टेबलवर बसवतो आणि तिला आपल्या हाताने भरवतो. ईश्वरी मनात म्हणते, किती लाड करतायत हे माझे, माझ्या चेहऱ्यावरचं स्माईल गेले म्हणून ते स्माईल परत आणण्यासाठी हे सगळे झटतायत आणि मी माझ्या आईबद्दलचं एवढं मोठं सत्य लपवून ठेवते.
या सगळ्यांना ते सत्य समजलं तर काय होईल? ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. आजी म्हणतात, हे बघा, मला तुमच्या सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचं आहे. सगळ्यांना म्हणजे ईश्वरीला द्यायचे. पण मला घरातले सगळे तिथे हवेत. सगळ्यांना बोलवून आणा. आणि आकाश, तू माझ्यासोबत तयारीला चल. सगळे तयारीला लागतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आजींचं सरप्राईज असणार तरी काय. सगळे एक्सायटेड असतात. तर इकडे राकेश कडी लावून रूममध्ये बसलेला असतो. राकेश अर्णवच्या सहीची खूप प्रॅक्टिस करतो आणि त्याला ती सही जमते. राकेश इथे मनात म्हणतो, वा वा वा, हुबेहूब सही जमली आहे. आता कोणाच्या बापाला सुद्धा कळणार नाही की ही सही मी केली आहे, अर्णवने नाही. राकेश चेकवरती सही करायला लागतो. तर इथे वल्लरी रूममध्ये असते. वल्लरी तो फोटो बघते आणि म्हणते, बाद झालं, खूप ईश्वरीचं कौतुक केलं या लोकांनी. आता नाही, आता अर्णवसमोर मी हा फोटोचा बॉम्ब टाकणारच. हा बॉम्ब एकदा फुटला की मग त्याला कळेल की ईश्वरी मुद्दाम या घरामध्ये आली आहे. ईश्वरीने फसवले अर्णवला. आणि त्यानंतर अर्णवच्या आयुष्यातली मिस इंदोरची जागा ही कायमची रिकामी होईल. कायमचं सगळं संपणार. ईश्वरीची काळजी संपणार आणि ईश्वरी या घरातून कायमची निघून जाणार. वल्लरी खूप खुश असते, विचार करत असते. तर थोड्या वेळाने बाहेर सगळी तयारी झालेली असते. घरातले सगळे तिथे आलेले असतात. सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की आत्ता नेमकं काय आहे. अर्णव आजीला विचारतो, आजी, हे काय सगळं औक्षण वगैरे का? आज तर मिस इंदोरचा वाढदिवस पण नाही आहे. आजी म्हणतात, अर्णव, अरे कौतुक करण्यासाठी औक्षण करतात आणि नवीन जबाबदारी देतात ना तेव्हा सुद्धा औक्षण करतात. आजी ईश्वरीला पाटावर बसवतात, तिचं औक्षण करतात. आजी ईश्वरीच्या हातामध्ये घराच्या चाव्या देतात आणि तिजोरीच्या चाव्या देतात. आजी म्हणतात, ईश्वरी, आजपासून राजेश शिर्केंची सून म्हणून तू ही सगळी जबाबदारी सांभाळायची. मी निवृत्त झाले, माझी पूर्ण खात्री आहे तू हे सगळं व्यवस्थित सांभाळशील. सगळ्यांना हे सरप्राईज आवडलेलं असतं. आजी अर्णवला म्हणतात, अर्णव, आता मला पंतू हवाय बरं का. अंजली तर मला पणजी करणार आहे, पण तुम्ही सुद्धा मला पणजी करायचंय, घ्या आता मनावर. अर्णव लाजत असतो. तो ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. ती त्या चाव्या बघते आणि तिला वाटतं की नाही, आपण ही जबाबदारी पेलू शकणार नाही. आपल्या आईबद्दल सगळ्यांना कळलं तर काय वाटेल. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. तर राकेश मनात म्हणतो, या फालतू सरप्राईजसाठी, या फालतू कार्यक्रमासाठी मला बाहेर बोलवलं. चांगलं मी चाललं होतं आतमध्ये माझं. काय ना हे फालतूपणा. तर वल्लरी मनात म्हणते, काय हे, ही ओल्ड लेडी पण ना वेडी झाली आहे. या ईश्वरीच्या हातात चाव्या देते का? दे. पण आता लवकरच ह्या चाव्या काढून घ्याव्या लागतील. आज काहीही झालं तरी अर्णव समोर मी ते फोटो आणणार आणि अशा परिस्थितीत आणणार ना की ज्यामुळे अर्णवला वाटेल की हे सगळं ईश्वरीने मुद्दाम केले, सत्ता मिळवण्यासाठी सगळं केले. आणि मग अर्णवचा गैरसमज होईल आणि तो ईश्वरीला घराबाहेर हाकलेल. तो तिचा स्वीकार कधीच करणार नाही. अर्णवच्या आयुष्यामध्ये आणि एकंदरीत सगळ्यांच्या आयुष्यात एकदम वादळ निर्माण होईल. आज बघ अर्णव, मी काय काय करते. वल्लरी पुढचं प्लॅनिंग करते. तर ईश्वरी आजींना चाव्या परत देते. ईश्वरी म्हणते, आजी, ही जिम्मेदारी मला नाही घेता येणार. प्लीज हे परत घेऊन टाका तुम्ही. ईश्वरी आजींना चाव्या परत देते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.